नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 मेचा रिव्ह्यू. सुरुवातीला आपण पाहतोय की स्वाती अवनीला समजवायचा प्रयत्न करत असते. तुझ्यासाठी इथं सगळे जमलेत. अवनी म्हणत असते, तुम्हाला कळत नाही का गं, मला किती त्रास होतो या सगळ्याचा. स्वाती म्हणत असते, कळतंय गं, पण एकदा का बाबांनी निर्णय घेतला की आपण नाही तो बदलू शकत. स्वाती पुढे म्हणते, अगं मी काय तुला सांगते, मी तर सून आहे ना या घरची, तू तर मुलगी आहेस या घरची. तू जास्त ओळखतेस त्यांना. जे घडायचं आहे ना ते घडणारच आहे अवनी, असं म्हणून ती रडत असते. ती पुढे म्हणते, मला खूप इच्छा आहे तुला मदत करायची, पण मी काहीच नाही करू शकत अगं. मी ना तुला फक्त एकच सांगू शकते की तू हे सगळं स्वीकार, तुलाच कमी त्रास होईल याचा. असं म्हणून स्वाती जायला निघते. परत ती फारच तिला त्रास होत असतो. ती मागे येते आणि अवनीला परत मिठी मारते आणि जोरात रडायला लागते. अवनी मनात विचार करायला लागते, बरोबर आहे गं तुझं, तू काहीच नाही करू शकत, पण वाताहत तर माझ्या आयुष्याची होणार आहे ना, मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मग स्वाती स्वतःला सांभाळून तिच्या रूममधून निघून जाते. पुढे स्वाती गेल्यानंतर अवनी दाराला कडी लावते आणि ती तिच्या तयारीला लागते. अवनी पळून जाणार असते. ती पहिला बॅग काढते आणि मग नंतर ती तिच्या वस्तू गोळा करायला लागते. तिला तिचं मेडल दिसतं, ते बघते आणि ती फार इमोशनल होते. ती ते काढून घेतच असते की तिथे तिचा आणि तिच्या वडिलांचा असलेला फोटोला धक्का लागतो आणि तो पडतो. ती फोटोकडे पाहते. तिच्या वडिलांचा आणि तिचा फोटो ती स्वतःच्या मनाशी कवटाळून घेते आणि मग ती मेडल आणि तो फोटो देखील त्या बॅगेत घालते. अवनी खूप घाबरलेली, अस्वस्थ झालेली असते. ती थोडं बसते आणि नंतर ती तिचा फोन घेते आणि राजाला फोन लावते. ती राजाला फोन लावते. राजा फोन उचलतो. राजा हॅलो म्हणतो. तेवढ्यात अवनी म्हणते, हां ऐक, मी रेडी आहे, माझी बॅग तयार आहे, तू जरा वरती येतोस का. राजा म्हणतो, आत्ता. अवनी म्हणते, हो आत्ताच, नाही तर संशय येईल लोकांना. राजा म्हणतो, अहो इथंच खूप माणसं आहेत. अवनी म्हणते, हां अच्छा माणसं आहेत का, हां मग तू एक काम कर, तू ना मागच्या बाजूने ये. राजा म्हणतो, हां आलो. आणि म्हणून राजा जातो. इकडे अवनी निघायची तयारी करते. ती बॅग तिच्या पाठीला अडकवते आणि मग ती निघायला लागते. पहिला ती हळूच कोणी बाहेर का बघते. एवढ्यात कोणतरी येतं. ती दचकून परत आत येते आणि मग परत कोणी नसल्याचं बघून ती बॅग घेऊन खाली जिन्यावरून येत असते. तेवढ्यात तिला महेश येताना दिसतो. मग ती महेशला पाहते आणि जिन्यातून वरती जाते आणि अडून लपून बसते आणि मग ती परत हळूहळू खाली येत असते. इतक्या त्यांच्या घरात बरीचशी पाहुणे मंडळी आलेली असते. ती तिला दिसते. त्यांना बघून ती बॅग तिच्या मागे लपवून ठेवते आणि त्यांच्याशी स्माईल करत थांबते. राजा मागच्या दरवाजाला आलेला असतो. तिथं सिक्युरिटी गार्ड आणि फुले मारणारे माणूस असतो. कोणी अचानक बाहेर येते तर तिला सिक्युरिटी गार्ड दिसतो. मग राजा सिक्युरिटी गार्डला कटवण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिथं डेकोरेशन करणारा असतो, त्याला ना पुढच्या गेटला पाठवतो आणि सांगतो की तुला कोणतरी बोलवते, म्हणून तो जातो आणि मग तो सिक्युरिटी गार्डला हे करायला लागतो, कटवतो. त्याला काहीतरी बोलत असतो तो. पुढ्यात अवनी तिथून पळ काढते आणि मागच्या गेटला दरवाजाच्या बाहेर जाते आणि मग तो देखील मागच्या बाजूला येतो. अवनी मग त्याला म्हणते, हे घे, ही बॅग घे आणि गाडीत ठेव, मागच्या डिक्कीत. राजा म्हणतो, डिक्कीत कुठल्या. अवनी म्हणते, माझ्या गाडीच्या डिक्कीत. राजा म्हणतो, अहो तसं नाही, तुमची गाडी घेऊन जाणार आहात का आपण पळून जायला. अवनी म्हणते, नाही नाही, बाबांची गाडी नाही वापरायची पळवून जायला, ते ट्रॅक करतील, आपण पकडले जाऊ, आपण बाबांची गाडी नाही वापरायची. पण मग आता आपण काय करणार. मग राजा थोडंसं म्हणतो, मी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट केली आहे. अवनीचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. अवनी म्हणते, हां तू एक काम कर, दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट कर. राजा म्हणते, हां हां मला काही सुचत नव्हतं, मी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट करतो. मग पुढे अवनीला म्हणत असतो की तोपर्यंत मी या बॅगेची अरेंजमेंट करतो, तोपर्यंत तुमच्या डिक्कीत ठेवतो. आणि म्हणते, हां ते रात्री शिफ्ट करता येईल. आणि मग राजा पुढे म्हणतो, बरं ऐका, मला रात्री रिंग द्या. अवनी म्हणते, रिंग म्हणजे ती तिच्या हातातल्या अंगठीकडे बघून म्हणते. म्हणते, अरे बाबा सोनं बी मग कशाला पाहिजे तुला, मी एक काम करते, मी तुला ऑनलाईन पेमेंट करते. राजा परत तिला सांगतो, कॉल करा, कानाला बोट लावून सांगतो फोन. अवनी म्हणते, हो. ते राजा तिला म्हणतो, तुम्ही एवढं पॅनिक काय होताय. अवनी म्हणते, पॅनिक नाही होणार म्हणजे काय, मी रोज रोज पळून जाते का अशी. त्याला मूर्ख म्हणते. मग राजा म्हणतो, हां हां सॉरी हां, माझं डेली बेसिसवर काम आहे ना, पोरींना पळून घेऊन जायचं. अवनी म्हणते, गप बस रे, बरं ती बॅग कशी घेऊन जाणार आहेस. राजा म्हणतो, अरे बरं माझ्याकडे एक प्लॅन आहे. अवनी म्हणते, अरे तुझा प्लॅन बी नसेल तर मला अगोदरच सांगा, भलतं सरतं काय तर करशील आणि मी अडकून जाईल. राजा पुढे म्हणतो, अहो सगळे प्लॅन काय तुम्हाला सांगूनच करायचे असतात का. अवनी म्हणते, हो मला सांगूनच करायचे.
मग राजा तिला साईडला करतो आणि तिथं डेकोरेशनसाठी असलेली हारची पोत असतं त्याच्यात बॅग घालतो. पुढे अवनी त्याला म्हणते, हां हां ते हार काढ आणि त्याच्यात ती बॅग घाल. राजा म्हणतो, हां हां मला काही सुचतच नाही, मी तुमचंच ऐकतो बरोबर का. मग राजा तिला म्हणतो, हां निघा आता तुम्ही, माझं मी ठेवतो व्यवस्थित. अवनी जाता जाता राजाला विचारते, मी जे करते ती ठीक करते ना. राजा म्हणतो, अहो विषय का, प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहेच की, अजिबात शंका घेऊ नका आणि मग जा. आणि मग ते जातात. तो अवनीला पाठवतो आणि मागून जात असतो. तेवढ्यात त्याला तो हारवाला असतो ना, ज्याला त्यानं मगाशी पाठवलेलं असतं पुढं, तो भेटतो. तो म्हणतो, तुम्ही काय करताय इकडं, मगाशी मला कोणीच बोलवलं नव्हतं, मी हे पोतं कसलं घेतलंय. तर अरे कचरा आहे तो, कोण करायचा म्हणून तो कचरा घेऊन जातोय. आणि मग पुढे दांगड घराण्यातला सीन घेतलेला आहे. गणेश पाण्याला म्हणतो, समजा आपण राजाला मदत केली असती तर आतापर्यंत घरात सून आली असती, आत्याचा शाप सुद्धा मिटला असता, एव्हाना आपल्याला सुद्धा बाईचा आशीर्वाद सुद्धा मिळाला असता, सगळीकडे आनंदी आनंद झाला असता. आशा म्हणतो, अरे आता बस ना, झोपा ना आता. म्हणून तसं झोपताना पॉझिटिव्ह विचार करायचे असतात ना. मग पाणी म्हणतं, अरे धन्या काय बोलला तू, हॅपीनेसचा विचार, हॅपीनेसवरून विचार आठवला आपल्या घरातला चालता बोलता हॅपीनेस कुठे आहे. धन्या म्हणतो, अण्णा नाही येत. मग राजा त्याला डोळा म्हणतो, हां अण्णांना आणलं पाहिजे, मग त्यापासून काय करतोय आपण, निघालं पाहिजे ना. हां गेलं पाहिजे, म्हणजे त्यांना राजाला मदत करण्यासाठी जायचं असतं. जायला निघतात तेवढं ते म्हणतं, ए थांबा, कोणी कुठेच जाणार नाही, मी आहे ना, मी बघतो अण्णांना जाऊन. म्हणत असतो, अण्णा कुठे तर पडतील ना, त्यांना आम्ही जाऊन बघतो ना. यशोदा म्हणतो, नको मी आहे ना, मी जाऊन बघतो पाण्यात. धन्या म्हणतो, यशोदा आहे ना, यशोदा बघून घेईल. आणि हळूच म्हणतो, चला आपण जाऊ का. यशोदा म्हणतो, ए थांबा तिथं गप. यशा बाहेर अण्णांना फोन लावण्यासाठी जात असतो. तेवढ्यात अण्णा येताना दिसतात. अण्णांनी खूप दारू पिलेली असते, ते हलत डुलतच येत असतात. मग यशा त्यांना सांभाळण्यासाठी जातो. इकडे आत्या आणि दत्ता मामा दारातच बसलेले असतात. वाकून वाकून अण्णांकडे पाहत असतात. दत्ता मामा म्हणत असतो, डुलता मनोहर आला बघा. अण्णांनी खूप ड्रिंक घेतलेले असते, त्यामुळे ते काहीही बडबडत असत. यशा त्यांना सांभाळत असतो. अण्णा म्हणत असतात, काही ते मनोरा वगैरे वगैरे बडबडत असतात. ते सुलू आत्या आणि दत्ता मामा हे अण्णांकडे बघून खूप हसत असतात. अण्णांना आत घेऊन जात असतो. तेवढ्यात अण्णांना ती कुऱ्हाड दिसते. जी कुऱ्हाड सुलू आत्याने तिथे आपटलेली असते भिंतीवर एका. आणि मग तो मागचा सीन दाखवलेला आहे, ज्यावेळी सुलू आत्याने दांडगट घराण्याला बाईचा आशीर्वाद लाभणार नाही असा जे शाप दिलेला असतो. सुलू आत्या म्हणते, सख्या बहिणीचा शाप लागला या घराला, थुंकते. मग अण्णा म्हणतात, अरे हाडे, म्हणत असत माझ्या घरात सुना येणार म्हणजे येणार, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लागणार म्हणजे लागणार. त्या म्हणत असते, अच्छा. आणि मग ते मान डोलत असतात. आणि तर धान्य त्यांना थांबवत असतो. अण्णा म्हणतात, अरे थांब ना, बोलू दे ना मला. बोललंच पाहिजे, माझ्या घराला बाईचा पाय लागणार आणि मी असं नाचणार. आणि मग ते नाचत असतात आणि सगळ्या घराला लाईटिंग करणार. सुलत्या इकडे अण्णांना बघून खूप हसत असतात. अण्णा खूप डान्स करत असतात, लाईटिंग डान्सिंग म्हणून. सुलत्या हसत म्हणत, अरे याला याड लागलंय, याड, याला कोणीतरी येड्याच्या हॉस्पिटलात घेऊन जा. मामा म्हणत असं, अरे कोणीतरी भरती करा त्याला. आणि मग इकडे अण्णा म्हणतात, हे हसतील त्याचे दात कचकच कचकच तुटतील त्याचे दात. असं म्हटल्यानंतर सुलत्याने दत्ता मामा त्यांच्या समोर यायला लागतात. तुला तर धर उभारायला येत नाही, तू माझे दात पाडशील. हे सगळं बघत नमी बाहेर येऊन हे सगळं पाहत असते. ना म्हणत असत, पाडणार म्हणजे पाडणार. आणि मग सुलत्या इथे मोठ्याने दात दाखवून हसत असते. धावून तिच्या अंगावर जात असत. सगळेजण त्याला अण्णांना थांबवतात. अरे म्हणजे गण कुठे गण. मग यशा म्हणतो, अण्णा रात्र झाले चला. अण्णा म्हणतो, रात्र झाली काय, मग चला. दत्ता मामा म्हणतात, अरे आमचा हिस्सा देऊन टाक आणि मग जा कुठं जायचं ते. मग धान्या म्हणतो, ए दत्ता मामा सारखं काय हिस्सा लावलाय रे तुझ्या अंगावर, पाठवू का अण्णाला, पाठवू काय. म्हणत असं, यू. मग सुलत्या म्हणते, दत्ता मामा जा रे, ह्याला जरा सोल जरा ह्याला. तसंच माझ्या घरात सुना येणार म्हणजे येणार. इकडे नमीला पण फार छान वाटत असतं. लय यशाची बायको होऊन यायचं असते ना तिथे. सुलत्या हसत म्हणत असते, अरे तुला धर उभारायला येत नाही, बोलायला येत नाही, आणि म्हणे लाईटिंग डान्सिंग म्हणून ते अण्णांवर हसत असतात. इकडे आशा आणि ही सर्वजण अण्णांना आतमध्ये घेऊन जात असतात. अण्णा जाता जाता खूप डान्स करत असतात. आणि मग सुलत्या नमीकडे बघून म्हणतात, नमे पाहिलं का, ह्या दारूच्या घरात कोण देणार पोरगी, ते बी माझा शाप असताना. असं म्हणून हा सीन इथेच कट केलेला आहे. पुढे अवनीच्या घरचा सीन घेतलेला आहे. अवनी हळूच दरवाजातून बाहेर पडत असते. तिकडे कोणी नसल्याची काळजी हे करून ती तिच्या आई वडिलांच्या रूमजवळ जाते. उघडणार असते, पण ती न उघडता खिडकीत जाते आणि तिच्या आई वडिलांकडे पाहत असते. तिचे आई वडील झोपलेले असतात.
तिला खूप वाईट वाटत असतं. तिला हे सर्व करायचं नसतं, पण तिच्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नसतो. मग तिला तिच्या वडिलांचे ते क्षण आठवतात. तिचे वडील म्हणतात, "आत्ताची एकच का मिळेल, ती म्हणजे माझी मुलगी." असे म्हणतानाचे तिचे वडील तिला जेव्हा मुलगा बघायला येतो, तेव्हा तिचे खुश असलेले वडील, आई, लग्नाला नकार देत असताना तिला समजवणारे तिचे वडील, कधी गोड तर कधी कठोर शब्दात समजवणारे तिचे वडिलांचे ते शब्द, सर्वात जास्त तुझ्यावर मी प्रेम करतो, हे तिच्या वडिलांचे ते शब्द. विवान अवनीला ओरडत असताना तिच्या वडिलांनी जे बोललेले ते शब्द, आणि जेव्हा अवनी शेवटी तिचं भावना, तिचं मत व्यक्त करत असते, तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या कानाखाली मारलेली ती कानशिलात, सर्व तिला आठवतं. नंतर ती आई-वडिलांना नमस्कार करून मनात सॉरी म्हणून जायला निघते. जेव्हा खाली येत असते तेव्हा तिला स्वातीचे वडील भेटतात. ते जॉगिंग करून आलेले असतात. अवनीला विचारतात, "हे अवनी, एवढ्या सकाळी कुठे निघालीस?" तेव्हा अवनी म्हणते, "हे असं," तर ती विषय टाळते आणि म्हणते, "तुम्ही काय करताय?" तर "अगं, मी वॉकिंगला गेलो होतो, फ्रेश नसतो ना सकाळच्या हवेत." ते अवनीला म्हणत असतात, "बरं का बाळा, तू जेव्हा कॅनडाला जाशील तेव्हा सकाळी पळत जा." अवनी म्हणते, "हां, पळत जाऊ का?" थोडं हळूच आवाज म्हणते, "हां, आता पळूनच जाणार आहे मी." एकदम दचकतात आणि म्हणतात, "हां?" तर "नाही, मी उद्यापासून सुरू करते." "का थांबलात? तुम्ही कंटिन्यू करा. ऑक्सिजन संपेल ना नाही तर तुमचा." आणि मग ते निघून जातात. इकडे अवनी जातच असते. तेवढ्यात तिला स्वातीचा आवाज येतो. ती पाणी पिण्यासाठी आलेली असते. ती खूप घाबरलेली असते, नर्वस झालेली असते. तिला खूप वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि जिन्यामध्ये लपून तिच्याकडे बघत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला तिथे गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. ती गणपती बाप्पाजवळ जाते आणि नमस्कार करते. ती म्हणते, "बाप्पा, अवनीची खूप काळजी वाटते. हे सगळं घडतंय ना, हे सगळं तिच्या मनाविरुद्ध घडतंय आणि मी ना तिला काहीच मदत करू शकत नाही. पण बाप्पा, तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहेस हं." अवनीला इकडे फार बरं वाटत असतं. ती मागे वळून बघते तर तिथे अवनी असते. "अगं, तू इथे काय करतेयस?" मी विचारते, "अगं, तुला काय झालंय?" स्वाती म्हणते, "अगं, मला सकाळ सकाळी खूप वाईट स्वप्न पडलं होतं. मी तुला धावताना बघितलं. बाबा खूप काळजी करत होते. महेश शेजाऱ्या मारत होते. आई खूप रडत होते. त्यामुळे मी दचकून उठले ना." ती म्हणते, "अगं, पण तू काळजी करू नकोस हं अवनी. सगळं ठीक होणार आहे आणि लग्नानंतर काहीही अडचण आली तर मी कायम तुझ्यासोबत असणार आहे." असं म्हणून ती तिला घट्ट मिठी मारते. अवनीला थोडं बरं वाटत असतं. स्वाती अवनीकडे बघते आणि म्हणते, "अगं, तू तयार होऊन आली आहेस?" अवनी म्हणते, "लवकर उठली सो आवरूनच बसूया," म्हटलं. म्हणते, "अगं, पण वेळ आहे त्याला अजून." अवनी म्हणते, "अगं, तू म्हणालेलीस ना मंदिरात जाऊया म्हणून आपण." स्वातीला आठवतं आणि ती म्हणते, "मीच विसरले." ती म्हणते, "मी पटकन आवरून येते, तू जा वर तोपर्यंत आराम कर." आणि ती तिला जबरदस्तीने वरती पाठवते. अवनी वरती जायला निघते आणि स्वाती मग आतमध्ये जाते. स्वाती गेल्याचे कन्फर्म करते आणि कोणी नसल्याचं बघते आणि खाली येते. आणि मग तिथे असलेल्या गणपती बाप्पाकडे बघते आणि म्हणते, "बाप्पा, या घरात एक तरी कोणतरी आहे जे मला समजून घेतं. बाप्पा, माझा नाईलाज आहे. माझी स्वप्न पूर्ण करायला मला या घरातून जावंच लागेल. हां, पण मी गेल्यानंतर हा धक्का सहन करण्याची माझ्या आईवडिलांना ताकद दे प्लीज देवा. सगळं नीट होऊ दे." असं म्हणून ती रडत असते. ती स्वतःला सांभाळते आणि डोळे भरून स्वतःचं घर पाहत असते. ती घरातून निघते. इथेच हा एपिसोड संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय की राजाच्या मदतीने घराबाहेर पडते. त्यांना डोळे भरून स्वतःचं घर पाहत असते. विवानचा महेशला कॉल आलेला असतो. तो म्हणत असतो, "अरे अवनी, कुठे आहे तुझी बहीण? जरा जाऊन तिच्या रूममध्ये बघ, ती नाही आहे." आणि मग पुढे महेश त्याच्या वडिलांजवळ जाऊन म्हणत असतो, "बाबा, विवानचा फोन आला होता. तो म्हटला की अवनी घरात नाही आहे." ते स्वातीला अवनीची चिठ्ठी देखील सापडते. तिच्या घरच्यांना कळतं की अवनी घर सोडून गेली आहे ते. हे खूप छान एपिसोड आहेत. जर आपले रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.